मंडळी नमस्कार, वेलकम टू न्यू ब्लॉग. जयपूरचा डे 2 आहे आणि आज आम्ही बघायला आलो आहे आमेर फोर्ट. आमच्यासोबत गाईड पण आहे, स्नेहा, सुयोग, निखिल. भैया आपका नाम क्या बताया? नितेश भैया. ये हमारे गाइड है. ओजस माझे पोरगा, माझा नवरा. श्री स्वामी समर्थ. ये 16वीं सेंचुरी का काली माता का टेंपल है. यहाँ के किंग मान सिंह अशोर के राजा केदार को डिफीट करके यहाँ पे स्टैचू लेके आए थे. ये स्लैब के फॉर्म में आए थे, इसलिए शीला माता नाम दिया. और डायमंड यूज़ किया था माता जी के क्राउन में, बट दैट डायमंड फिटेड क्राउन इज ओनली यूज्ड इन नवरात्रि डेज. अभी सिल्वर का रहता है, नवरात्रि में गोल्ड और डायमंड का रहता है. बोलते हैं जलेब चौक. अच्छा. जलेब एक अरेबी वर्ड है जिसका मतलब होता है असेंबली ग्राउंड. नीचे क्या होता था बोला आपने? परेड होती थी. परेड होती थी. अच्छा. और एक साइड राजा खड़े रहते थे, एक साइड रानी. अच्छा अच्छा. इथले जे राजा होते, सवाई मानसिंग, सवाई जयसिंग, ते सगळे खूप हुशार होते, म्हणून त्यांच्या नावापुढे सवाई नाव जोडलं जातं. म्हणजे सव्वा शेर वगैरे आपण म्हणतो ना तसं. आणि ते वास्तुशास्त्राचं सुद्धा स्टडी करायचे प्रॉपर, म्हणजे तज्ज्ञ होते त्याच्यामध्ये. म्हणून संपूर्ण जयपूर सिटी प्लस हे सगळे जे पॅलेस आहेत ते वास्तुशास्त्राच्या हिशोबाने बनवलेले आहेत. जसं की हे इथे मेन डोअर आहे ना, तर ते पूर्वाभिमुख आहे. आणि त्याच्यानंतर हे जे दिसतंय ते अरेबिक आणि हिंदू ह्याचा कॉम्बिनेशन आहे. सो जे व्हाईट पिलर्स दिसत आहेत ते अरेबियन संस्कृतीला दर्शवतात, आणि जे रेड कॉलम्स दिसत आहेत ते हिंदू संस्कृतीला दर्शवतात. तर हे व्हाईट जे दिसतं इकडे, व्हाईट पहिले सुरुवातीला व्हाईट मार्बल्स आहेत आणि नंतर रेड मार्बल्स आहेत. व्हाईट मार्बल्सने कवर केलेला जो आतला एरिया आहे तिथे राजा लोक बसायचे, आणि बाहेर जो असं दिसतंय ऑरेंज कलरचं, जे रेड कलरचे जे स्टोन्सचं जे आहेत तिथे मंत्रीगण असायचे, आणि मग सगळी जी उरलेली प्रजा आहे ती बाहेर असायची. मी या पॅलेसमध्ये ऑलरेडी आलेली आहे. जेव्हा इंजिनिअरिंगला असताना आमची आयडी आली होती तेव्हा, पण तेव्हा आम्ही गाईड नव्हता घेतला, त्याच्यामुळे मला जास्त गोष्टी आत्ता कळत आहेत विथ गाईड. तेव्हा फक्त बघून घेतलेलं काय आहे कसं आहे ते. एक गुंडलं त्याला नुसती मम्माच लागते, तो काय डॅडाकडे राहत नाही, नुसती मम्मा 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 मम्मा. मंडळी हे जे पॉलिश दिसते ना एकदम ग्लाससारखं, तेव्हा तर काय आत्तासारखे मशीन ग्राइंडर्स नव्हते ना पॉलिश करायला. तर हे कसं पॉलिश केलं जायचं, पहिले माती मग वाळू असं 20-25 दिवस पॉलिश करायचे, आणि मग त्याच्यानंतर जे नारळाच्या आतलं म्हणजे नारळाचं खोबरं जे असतं ना त्याने घासून पॉलिश केलं आहे. 20-25 दिवस कंटिन्यू पॉलिश केल्यानंतर असं नॅचरल फिनिश यायचं त्याला. महाराणी प्रेग्नेंट होती तेव्हा तिच्या बाळाला, म्हणजे बाळ गोरा करण्यासाठी महाराणीला खायला घालायला केसर उगवलं म्हणून हे बनवलेलं. तुला पण द्यायला होता पण केसर काय उगलं नाही, कारण की इकडे गरम हवामान असते. थंड हवामानात केसर बनतो, त्याच्यामुळे राजांनी बाजूला बाउंड्री उभी केली तळ्यामध्ये, पण तरी पण थंड हवामान काही क्लिअर झालं नाही. फायनली इम्पोर्ट केलं केसर आणि खाल्लं. कुमार किती साली आलेला इकडे? 2015. सेम इयर. पण तो दुसऱ्या कॉलेजला होता, मी दुसऱ्या कॉलेजला होता. ही दुसरा पुरत होता. नाही असं काही नव्हतं. हा म्हणजे ऑफकोर्स मी माझ्या बॅचमेट सोबत आलेले. ही वॉल फेमस नॅचरल कलर्स आहेत ते सगळे, आणि 400 वर्ष जुनी कला आहे. तेव्हा काय जास्त आर्टिफॅक्ट नसायचे, त्याच्यामुळे भिंतीच रंगवल्या जायचा. तर हे लाईमस्टोन्स क्रश करून कलर्स बनवलेत, किंवा मग व्हेजिटेबल्स वाफवून त्याच्यापासून कलर्स बनवलेत. हे चमकत आहे ना ते सोनं आहे, 24 कॅरेट सोनं. वास्तुशास्त्रामध्ये जे काही स्टोन्स आपण प्युअर मानतो, एमरल्ड असेल बाकी स्टोन्स असतील, त्या सगळ्याची पावडर करून हे कलर्स बनवलेत आणि इथे पेंट केलेत. आणि हे मेन एंट्री गेटवर ह्याच्यासाठी आहेत की निगेटिव्हिटी आतमध्ये येऊ नये, आणि जो कोणी आतमध्ये एंटर करेल त्याला पॉझिटिव्ह फील व्हावं, म्हणून इथे मेन एंट्रन्सलाच हे सगळं वास्तुशास्त्रानुसार केलेलं आहे. राजाचं आहे शीश महल जे काचेचं बनलंय, काचेच्या आतमध्ये चांदी आहे. तर हे बेसिकली विंटर सीझनसाठी बनवलं होतं, कारण विंटरमध्ये राजस्थानमध्ये थंडी असते, तर गरमी बनून राहावी महालमध्ये म्हणून हा बनवला होता पॅलेस. तर इथे दिवे वगैरे लावले जायचे, तर ते दिव्यांच्या रोषणाईने काच गरम व्हायची, मग आतली चांदी गरम व्हायची, आणि मग संपूर्ण महाल गरम राहायचा. प्लस इकडे बाहेर लोकरी जे हे असायचे पडदे मोठे, त्याच्यामुळे पण बाहेर थंड आणि आतमध्ये गरम हवा बनून राहायची थंडीमध्ये. अजून पण बरीच कारणं आहेत. आता घाई आहे आणि या आधीसोबत मला काही धड सांगता येत नाही. मी जेवढं जमतं आहे तेवढं थोडं सांगते तुम्हाला. आमचा गाईड आम्हाला बरीच इन्फो देतो आहे. तुम्ही प्रत्यक्षात आला असाल वेल अँड गुड,
आला नसेल तर या, गाईड केला नसेल तर करा. खूप गोष्टी बघून नाही समजत, जरा नॉलेज असेल तर ते बघायला पण मजा येते. चला झाला आमेर पोर्ट फिरून. बापरे इतकं भरपूर मोठं आहे ना. माझं मंगळसूत्र कुठे गेलं काय माहिती, आणि हातात ब्रेसलेट पण नाही आहे. तुम्हाला माझं ब्रेसलेट पडलं कुठे? कुठलं आलं होतं? खोटं होतं ना, ते सगळंच पडलं ना. मंगळसूत्र पण चोरबीर असेल काय, असू शकतं ना. 16th सेंचुरी में जयपुर एस्टेब्लिश भी नहीं हुआ था, उससे पुराना विलेज है, उससे पुराना ये पैलेस है. जयपुर का पुराना नाम होता था सवाई जयनगर, राइट, और किंग का नाम था सवाई जयसिंह. ही गेव हिज ओन नेम. लेटर ऑन सवाई जयनगर वॉज शॉर्ट एंड टू जयपुर. तो जयपुर जो है वो शॉर्ट नेम है. और जैसा आज जयपुर कैपिटल है राजस्थान का, उससे पहले ये विलेज ही कैपिटल होता था कुशवाहा डायनेस्टी का. कुशवाहा मीन्स टू से कुशवाहा. हाँ, जैसा राम जी के 2 पुत्र थे, एक लव और दूसरे कुश. तो जो कुश के डिसेंडेंट हुए तो कुशवाहा कहलाए. तो रॉयल फैमिली जयपुर के वो क्लेम करते हैं कि वो डायरेक्ट डिसेंडेंट है श्री राम के और कुश के. आमेर किल्ला बघितला, त्यानंतर आम्ही जयगड किल्ला बघायला. इकडे एक तोफ आहे, ती बघायला चाललोय. किल्ला तसा बऱ्यापैकी मोठा आहे, छान आहे, पण जसा तो होता आमेर फोर्ट की तिथे प्रत्येक ह्याला काही ना काहीतरी होतं, तसं इथे तेवढं काही दिसत नाही आहे. हे जे लाल दगड आहेत त्याचं स्वतःचं एक सौंदर्य आहे, त्याच्यामुळे अजून खुलून दिसते. तोफ एवढ्या वरती एवढी वजनी कशी आणली असेल आणि काय बनवली का इकडे? मी होतो ना बनवायला. हो का? मी कारागीर होतो तो बनवायला. हा असा व्ह्यू दिसतो सुंदरसा, मोबाईल पेक्षा असा छान दिसतोय खऱ्या खऱ्या डोळ्यांनी. तिकडे ते दिसतंय ते जलमहल आहे, मध्ये पाण्याचे दिसतंय. बाकी जयपूर सिटी. हा जो झेंडा आहे तो भारताचा झेंडा नसून जयपूरचा झेंडा आहे. हा पण किल्ला बराच मोठा आहे आणि छान मेंटेन पण आहे. जर आम्ही गाईड घेतला असता तर नक्कीच बरंच काही काही इंटरेस्टिंग ऐकायला जमलं असतं, मिळालं असतं, पण आम्ही काही गाईड घेतलं नाही. आम्ही आमचंच फिरतोय, त्याच्यामुळे आमच्या बुद्धीला जितकं समजून येईल तितकं आम्ही तर्क लावतोय की हे ह्याच्यासाठी वापरलं असेल, ते त्याच्यासाठी असं केलं असेल. गाईड घेतला असता तर प्रॉपर कळलं असतं. जो दिख रहा है वो भी खूबसूरत है. जयपुरात केळी. सावकाश पडायचं, काय करायचं आहे? उडी मारायची? पडणार बेटा, मोठं आहे, जास्त आहे हाईट उडी मारायला तुला. तेव्हा हुप हुप बघितलं, हुप हुपनी कशी उडी मारली. तिथे ते काहीतरी आहे स्ट्रक्चर, जे इकडून बघितलं, इथून एंट्री करताना, देन इट लुक्स लाईक अ स्टार. इथून ते नाही स्टार वाटत आहे, बट फ्रॉम देअर इट लुक्स लाईक अ स्टार. मध्ये पण काय नाही आहे. इकडे नहरगड म्हणून एक गड होता, तिकडे मी आणि स्नेहा काही गेलो नाही. आरू तर इथे झोपला, त्याच्यामुळे मी त्याच्याजवळ बसले. स्नेहा पण थांबली होती, ही बाकी पोरं जाऊन आली. तर ही जी सिटी दिसते इकडे, सेम हीच सिटी, फक्त संपूर्ण व्ह्यू म्हणजे जे काही आहे ते संपूर्ण व्ह्यू तिथून दिसली नहरगडावरून. तिकडे काहीतरी राण्यांचे महाल वगैरे होते, ते काही त्यांनी बघितले. एक गोष्ट फक्त छान झाली की ही जी झाडी आहे ना त्याच्यामध्ये मोर आणि लांडोर मात्र भरपूर दिसले आणि एकदम भारी वाटलं. दॅट इज हवा महल, सॉरी जलमहल, नॉट हवा महल, जलमहल. आतून कसं आहे कोणास ठाऊक. दॅट्स अ प्रायव्हेट प्रॉपर्टी, सो वी कॅन नॉट एंटर इनसाइड. आरू झोपलाय गाडीमध्ये. गाडीमध्ये ओजस आहे आणि ड्रायव्हर दादा आहेत. तर आरू जर उठला तर ओजस फोन करेल, मग धावायचं. तोपर्यंत आम्ही बघून घेतो. उठला माझं पोरगा आणि त्याला उठल्यावर मम्मा लागतेच, त्याच्यामुळे भागो 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 भागो. जवळच आहे समोरच गाडी, बट स्टील. उती झाला, रडलेला तो, डोळे पुसले जातात, त्याच्यामुळे त्या काय वाटत नाही. पण नाक गळलं आमचं एवढ्या वेळात रडून रडून. डोळे आमचे लाल झाले, मम्मा नाही दिसली तर. हो बा, राजगिऱ्याचा लाडू फोडतो डॅडा, तुला पाहिजे? म्हणजे एक वाईट बातमी आहे. कुशल दादांचा मेसेज आलेला कुमारला, दॅट सॉफी इज नो मोर, वी हॅव लॉस्ट सॉफी. रूमवर आलो,
मस्त आंघोळ केली. कपडे परत मी तेच घातलेत कारण की अरू मला आता माखवेल त्याला भरवताना. त्याचे ते कपडे चेंज केले, त्याला पण आंघोळ घातली मस्त छान. पण मी हेच कपडे घातले. त्याचे काय कपडे लगेच धुवून होतील किंवा त्याचे एक्स्ट्रा कपडे आणलेले आहेत. मी नाही माझे एक्स्ट्रा आणलेले. छान आंघोळ केली. इकडे हेअर ड्रायर आहे, बरं झालं. आणि असेलच याच अंदाजाने मी माझं कॅरी नाही केलं. आणि हा वाला मिरर पण इकडे भारी आहे, ॲडजस्टेबल. आणि ह्याच्यात बघून मेकअप केला ना तर जवळच दिसतं. म्हणजे चला आता डिनरला हे कॅरी केलं आहे अरूचं. चमचा, फोर्क आणि नाईफ. खाली जे चमचे भेटतात ते मोठे आहेत, ते त्याच्या तोंडाला मोठे होऊन जातात. त्याच्यामुळे मी एक छोटा घरूनच कॅरी केला. ह्याच्यातला पण चमचा मोठा होत होता, तो मी रिप्लेस केला. घरी ठेवून आले आणि घरचा छोटा ह्याच्यात भरला. हां चाल ये. फनच्या बाजूलाच एक छोटासा मॉल आहे, तिकडे आलो आहे आम्ही. असंच काहीतरी वॉकला म्हणून आलो, इथपर्यंत आलो मॉलपर्यंत. म्हटलं चला जाऊ देऊया. आरूचं फर्स्ट टाइम आहे इनसाइड मॉल.